आणि याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आता टीका होतीये। महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलाय, बिहार आणि आंध्र प्रदेशने केंद्राच्या छातीवर बसून विकासाचे प्रकल्प नेलेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली। तर जितेंद्र आव्हाड यांनी आजचा अर्थसंकल्प हा फक्त बिहारचा अर्थसंकल्प होता असा टोला लगावला। महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे। खरं तर देशातल्या विशेषतः बिहार राज्याने आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे, महाराष्ट्राचं हे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले 2 उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर पळीभर पाण्यामध्ये, ज्याला हिंदीत चुल्लू भर पाणी में डूब मरना चाहिए, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिरास झाला, अशा प्रकारची स्थिती आहे। हा अर्थसंकल्प हा बिहारचा अर्थसंकल्प होता, देशाचा अर्थसंकल्प नव्हता। पूर्ण भाषणामध्ये 35 वेळा तर बिहारचं नाव घेतलं आणि ह्याच्यातनं एक लक्षात आलं असेल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या की 365 दिवस 24 तास बीजेपी हे फक्त इलेक्शन मोडवर असते। देशाचं अर्थकारण, खाली जाणारा रुपया, वाढणाऱ्या किमती, बेहाल झालेला मध्यमवर्गीय, जीडीपी, ह्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही आपल्याला। ये बिहार को देंगे, वो बिहार को देंगे, वो बिहार को देंगे। नागालँड असेल ना, पुढचं बजेट नागालँडच्या नावाने करते।